नमस्कार मैत्रिणींनो, नीनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांडगी मिरची कशी बनवायची. तर हे बघा, ही सांडगी मिरची, ह्यात लांब मिरच्या आणि सांडगी मिरच्या पण आणल्या त्या. तर ही सांडगी मिरची जी आणली ना ती 1 किलो आणली आणि ही लांबवाली जी आहे ना ती अर्धा किलो आणली. तर मिरच्या सुद्धा कैरीसारख्याच मिरच्या पण खूप महाग आहेत. ही 120 रुपयानं किलोनं मिळाली आणि ही पण तशीच मिळाली. तर ह्या वर्षी पण मिरच्या खूप महाग आहेत त्या. तरी पण मी नाही का सांडगी आणली 1 किलो आणि मिरची ही आणली अर्धा किलो. तर अजून मी अर्धा किलो आणून ही 1 किलो करणार आहे आणि ही 1 किलो, म्हणजे मग जेवताना तोंडी लावायला आपल्याला बरं पडेल. तर हे बघा, हिला मी अशी उभी चिरणार आहे. असा हिला ना कट द्यायचा आहे का, अगदी वरच्यावर कट देऊ नका, असं भरण्यासाठी असा कट दिलाय. तर या मिरचीला ना मी असा कट देणार आहे. ज्या ह्यानं अशी पालती ही अशी कम्फर्टेबल असं राहते ना, त्याच वरच्या बाजूला मी अशी असा कट देणार आहे. अगदी वरच्यावर कट द्यायचा आहे, जास्त हे करायचं नाही, नाहीतर मिरची आपण भरतो ना सारण, ते सारण सगळं निघून जाईल. तर का अशी कट द्यायचा. पण मी ना कुणी काय काय जणी ह्याच्यातले बी काढतात, पण मी बी नाही काढणार. मी ना बी असेच ठेवणार आहे, कारण ही ना अतिशय कवळी मिरची आहे. हो का, कवळी असल्यामुळं तिला मी जास्त काय हे करणार नाही, तरी कट मारणार आहे मी असा. तर अशा सगळ्या मिरच्या मी कट मारून घेणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटेल. हो का, ही आहे ही पण अशी उभी चिरली, ही छोटेवाली, हिला पण असे काप मारले आणि ह्या पण ह्या बघा, ह्या पण चिरून ठेवल्या. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहे का, चिरून ठेवली. आता ह्या सांडगी मिरचीमध्ये आपण मसाला भरणार आहोत आणि मसाला भरून मग आपण वाळवणार आहे. मग ही पण दाखवणार आहे आणि ही पण दाखवणार आहे, हे 2 प्रकारच्या. तर मला जवळजवळ 1 तास 1.5 तास लागला या मिरच्या चिरायला. या पण आणि ह्या पण. हे आहे अर्धा किलो आणि हे आहे 1 किलो. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघत राहा. नमस्कार मैत्रिणींनो, नीनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही मिरची, ती पण मसाल्याची कशी करायची ती. तर एक दाखवली सांडगी मिरची आणि दुसरी दाखवते दही मिरची. तर दही मिरचीसाठी मी हे बघा, हे अशा लांब लांब 1 किलो मिरच्या आणल्या आणि त्याला असा कट दिलाय बघा. हो का, असा कट दिलाय. कट देऊन ठेवलंय, त्याला धुवून स्वच्छ पुसून ठेवलंय. तर ह्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. जिरा आहे 50 ग्राम, 50 ग्राम बडीशेप आहे, 100 ग्राम धने आहेत, 100 ग्राम मोहरी आहे, ही 25 ग्राम मेथी, हळद, मीठ आणि ही 1 किलो दही आहे. हे पाऊण किलो दही आहे. हे अर्धा किलो आहे आणि हे पावशेर आहे, नाही पावशेरच्या बी पुढं आहे, 1.5 पावशेर. आणि हे आपलं साधं नमक. तर चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर आपण मीठ लावून घेऊया. मिरचीला मीठ आणि हळद लावून घेऊया. नाही नको, आधी आपण मसाला भाजून घेऊ. कढई पाहिली, माझ्या मते धने जरा कमी पडते. तर धने 100 ग्राम धने, तर हे दाखवण्यासाठी मी घेतलेलं आहे. तर ह्यात अजून 100 ग्राम भाग असा टाकते मी.
हे झाले आपले 100 ग्राम धने. आता मी ज्याकडे ठेवते आणि हे आपलं धने, बडीशेप, जिरे हे आपण जास्त नाही भाजायचं, फक्त गरम उगाच थोडंसं त्याचं मॉइश्चरच निघून गेलं पाहिजे. सांडशी पण द्या मग. सांडगे मिरची भरून झालेली ती दाखवायला पाहिजे. ते तिकडं दाखव. वेगळ्या वेगळ्या टाकते का काही एकत्रच टाकते? हा, वेगळं वेगळं. तर चालू आहे का? तर आपलं का धने जिरे हे तडतडायला लागले. आपल्याला हे काय जास्त भाजायचं नाही. वास आला का गा? तर हे आपलं भाजलंय, जास्त काय नाही भाजायचं याला. आता आपण मोहरी घेऊया भाजायला. आणि हे मेथ्या भाजून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर काळा मसाला पाहिजे असेल तर मी काळा मसाला पण बनवणार आहे. मिरच्या वगैरे आणून ठेवलेत मी. ज्यांना कुणाला मसाला हवा असेल विकत, त्यांना मी विकतचा देईन मसाला. घरगुती बनवलेला खूप छान आहे. तो मसाला तुम्ही सगळ्या भाज्यांना, नॉनव्हेजला टाकून करू शकता. आणि तो मसाला टाकला ना की गरम मसाला टाकण्याची काही गरज नाही. आपली मोहरी तडतडायला लागली. ह्याला लावलंय का कैरीला मीठ? हा, लावलंय. कशात ठेवली? चुकली का बघू?
हा ठेवू द्यायच्याला भाऊ आता. आपली मोहरी पण झालेली आहे भाजून, लय नाही भाजायची. आता हे आपलं सगळं गार झालं की मिक्सरला लावायचं. गॅस बंद करते. आता ह्या मिरचीमध्ये हळद, मीठ, दही टाकून घेऊया. वर करायला लागेल का खालीच राहू दे? दिसतंय का बघ? दिसतं ना, कॅमेरा बरोबर लावले. आता ह्या मिरचीमध्ये आपण ते गार होत आहे आपला मसाला, तोपर्यंत त्याला हळद, मीठ आणि दही चोळून घेऊया. 1 2 3 4 5 6 चमचे, 7 चमचे हळद टाकली. हे सेंधव नमक आहे, तर हे पण टाकते. 1-1.5 चमचा होता. तर साधं नमक पण टाकत आहे. खूप छोटा चमचा माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे नाही का ती खेळत बसलेली होते. तर साधारण तुम्हाला सांगते, मोठा चमचा नमक घेतलाय बघा. आणि हे आपलं घरचं दही आहे. आम्ही फेटायला दे ग ही दही. हिंग राहिला. हिंग अगं बाय, हिंगाची डबी घ्यायची राहिली की जाऊ दे, ना आणता येईल. थोडी असेल आता जे काय असेल ते. ह्यात थोडंसं द्यायचं का दही? ह्याच्यातलं द्या वाटलं. त्या मिरच्या जास्त आहेत आपल्याला, जास्त. बस हिंग पण टाकले. फक्त वीज काढून द्या. ह्यातलं द्या वाटलं. नाही घरचं घे की आपलं. बस झालं एवढंच लावायचं सगळं भेटायला. हे दही घट्ट आहे ना घरी लावलेलं, तर याच्या नाही का गाठी फोडून घ्यायच्या. गुठळ्या फोडून घेतल्या ना की मग अशी गुठळे राहत नाही. आता दही आपण ओतू. आता मला हातच भरायला लागेल. आणि जर कमी पडलं ना, कुणी कुणी ताकात पण भिजवतं, पण मी दही घालत आहे. दही तर नाही का. का दही ना आपलं पुष्कळ झालं, आपल्या घरी लावलेलं दही. तर आता ना का मिरचीला आपण अर्धी केलेत ना, त्याच्यात ते पोटात गेलं पाहिजेत मिरच्या सगळं, दही सगळं तयार. आणि तुम्हाला जर एकदम झणझणीत पाहिजे असेल ना, तर तुम्ही तिखट मिरची आणू शकता. आता माझ्या घरात काय तिखट कमी खातात आणि उन्हाळा आहे, त्याच्यामुळं मी कमी तिखटवाल्या मिरच्या आणल्या. त्या मुलगा माझा खातो झणझणीत, पण उन्हाळा दिवस आहे, पोटात रखरख होतं आणि कशाला उगाच आपण करायचं नाही का. त्याच्यामुळं मी काय केल्या नाही त्या.
ही दही मिरची जर करून ठेवली ना इतकी छान आणि टेस्टी लागते बघा तुम्ही करायचं. ही तोंडी लावण्याचा पदार्थ आहे बघा जेवताना. मसाला फिरव हे काय घेतल्यावरती तर आपसूक जात आहे बघा ह्याच्यात. त्याच्यामुळं नाही का लय दही टाकायची बी गरज नाही. घरचं घट्ट दही बघा कसं छान लागलंय. कारण आपल्याला हे रात्रभर ठेवायचंय. हे ना रात्रभर आपल्याला ह्याला मुरवायचं. मग ह्याला उद्याच्याला वाळत घालायचं. आता बघा ही दिसायला ही मिरची 1 किलो वाटती. पण ही वाळली ना की किती थोडीशी होती बघा तुम्ही. लय थोडी होती ही. तर आता आपल्याला ह्याला ना मसाला चांगला म्हणजे आपण चांगलं लावून घेतलं मिरचीला चांगलं. सगळीकडे लागले दही बघा. बरोबर म्हणजे बारीक पाहिजे कसे अजून कर ना थोडं कर अजून. 1-2 वेळा फिरव. काही मसाला फिरवलाय टाकतात. पावडर केली. आता ह्यात टाकायचं आपण. जेवढा मसाला लागेल तेवढाच वापरणार नाही. बस होत आहे ह्याला मसाला. हे फिरवून ठेवू. लई पण मसाला काय करायचा आहे का नाही. थोडं दही टाकते का कोरडं कोरडं काय गरज नाही. तुम्ही सांगा नको चांगलं लागले. आता आपल्याला त्याला रात्रभर थोडं टाकावं असं मला वाटतंय ना. अगदी थोडंसं टाकावं असं मोकळं मोकळं झाले ना. ह्यात काढ वाटल्यास थोडं टाक. ह्यात टाक डायरेक्ट टाकतात. हां बस बस बस. सगळ्या मिरची लागले ना. ही बघा मिरची केवढी झाली ना. आता वाळल्यावर तर बघा केवढी होती. आता हिला आपण रात्रभर अशीच ठेवणार आहे आणि सकाळी प्लॅस्टिकवर वाळत घालणार. तर बघा मैत्रिणीने फाडलेली मिरची आणि कसं त्याच्यामध्ये जाऊन बसते. तर आता ही आपण त्याला असंच झाकून चोपून ठेवूया. इथंच ठेवू. हे सरकव ह्याच्यावर ठेवू शेगडीवर.
रात्री दही मसाला लावून ठेवलं होतं असं झाले. तर आता ह्याला आम्ही वाळ टाकणार आहे. पेपर टाकलाय बघा. तर आता ही बघा दह्यामध्ये चांगली ही झाली आहे का मिरची. तर हिला का असं अशी टाकायची. अशी एक एक करून टाकायची म्हणजे छान अशी वाळते. हॅलो, हां आले एक मिनिट. आहे पार्सल आलं खाली काहीतरी. मी घेतो थांबा. पैसे नाही द्यायचे. मग विचारते मी एक मिनिट. द्यायच्यात की का कुठलं हेच आहे. विचारते तुम्ही एक मिनिट. चला. हे बघा आपली दह्यातली मसाला मिरची तयार आहे. बघा ही किती वाळली, एकदम कडक वाळली. बघा हे बघा तुम्हाला मोडून दाखवते. बघा एकदम कडक झाली वाळून. हे बघा दिसतंय का. हे बघा अजून एक मोडून दाखवते. बघा कडक अशी वाळली आपली, खायला एकदम टेस्टी. आणि पावडर. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही मिरची ही बनवून दह्यातली करून खाऊन मला कमेंट करा की खरंच ही मिरची खूप छान लागते आणि टेस्टी लागते.